हॅलो एकच लावा 2 2 3 3 3 बंद करा एकच आहे बंद करा ते मी दिसतोय तुम्हाला एकच लावा मस्त आता भय नाही ऐशे वाटे जीवा आवाज क्लिअर ठेवा सुंदर शिट्टी मार काय विनोद केला आता भय नाही ऐशे वाटे जीवा घडली सेवा समर्थाची आता माझे मने धरावा निर्धार चिंतने अंतर न पडावी येथे नाही झाली कोणाची मिरास आल्या याचकास कृपे विशेषे आता माझे मने धरावा निर्धार चिंतने अंतर न पडावी तुका म्हणे येथे नाही तुझे परे राया रंकासरी देवा पाये आता माझे मने धरावा निर्धार चिंतने अंतर न पडावी विढाला नमो रुक्मिणी मौलिहान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा प्रथम नमन करो गणनाथा उमाशंकराची या सुता चरणावर ठेवून या माता साष्टांगी आता दंडवत तो गणराया गणपती तो गणराया गणपती आती मन घेई आदि
घडलिया सेवा समर्थाची आता माझे मने धरावा निर्धार चिंतन्यांतर न पडावी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी भगवान परमात्मा यांच्या पवित्र दरबारामध्ये सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याकडे निर्भयता व्यक्त करतात. बुढाला विढाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीने परिहार. सेवा किम निमित्त आहे, कार्यक्रम किम निमित्त आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तरी वक्त्याचा आद्य कर्तव्य असतं. सालावात प्रमाणे याही वर्षी भगवान परमात्म्याच्या कृपेने संत महंतांच्या आशीर्वादाने महान संत ब्रह्मीभूत मला वाटतं सद्गुरू फुलसिंग महाराज बरोबर ना यांचा हा संजीवन समाधी सोहळा पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन केलंय. प्रथमतः गावकरी मंडळीला तरुण मंडळीला कोटी कोटी धन्यवाद देतो. जोरात टाळी वाजवा एकदा. सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आहे. मला वाटतं ग्रंथराज ज्ञानश्री पारायण सोहळा शिवपुराण कथा ज्यांच्या रसाळवाणीतून तुम्ही ऐकत आहात महाराष्ट्रात ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे आमचे श्याम महाराज पंढरपूरकर. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. याच गावातले सुपुत्र युवा कीर्तनकार या गावचं भूषण आमचे हरिभक्तप्राय नारायण महाराज त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आणि या कार्यक्रमाला एक एकाचिनी म्हणूया पर्याय अशी दिग्गज मंडळी आहे. माझ्यासोबत असणारे आमचे वयवर्ध तपवर्ध ज्ञानवर्ध असणारी व्यक्ती वारकरी रत्न आमची गिरजाप्पा महाराज हिळमकर त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आमचे दुसरे माझ्यासोबत असणारे आमचे वारकरी रत्न हरिभक्तीपरायण राम महाराज कुंडगीर त्यांच्यासाठी टाळी वाजवा. ज्यांना सुंदर अशी चाल गायली आमचे संगीत अलंकार संगीत रत्न गायन कोकिळा आमचे गणेश महाराज त्यांच्यासाठी टाळी वाजवा. ज्यांना पाठीमागे साथ संगत केली संगीत अलंकार संगीत रत्न गायन कोकिळा शिवाजी महाराज त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आता आमचे व्यासपीठ चालक आमचे हरिभक्तीपरायण भानदास महाराज आता सगळेच महाराज. हे कसं असतं शिळला 2 सड पंचकृषी पिले 5 म्हणलं की एखादं हुटकत आहे. कुणाचं नाव राहिलं तर माफ करा. ढाला ढाला आपल्याला अगदी कमी बॉलमध्ये जास्त रन काढायच्या. थोडं लक्ष देऊन ऐका. आणि तुमच्या सर्वांच्या दर्शनाचं योग ज्यांच्यामुळे आला बोलू नका बोलू नका. राहू दे ते आधी यात्रा लागते. राहू दे बसणारे बसते राहू द्या. एक्सेप्ट करू नका. हा येते येते. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला याच गावातल्या सर्व भजनी मंडळ महिला मंडळ आम्ही दिंडीत एकत्र असतो. आता बरेचसे आहेत. आता एकाचं काही मला नाव घेता येणार नाही. जेवढ्या महिला आमच्या दिंडीत असतात आमच्या सोबत असतात त्यांच्यामुळे तुमच्या दर्शनाचा योग आलाय. त्यांच्यामुळे टाळी वाजवा. नारायण महाराजांनी मला लई फोन केली. पहिला वाटतं चाट हाणते काय महाराज पण तसं नाही. आज सर्वांच्या प्रेम असतो. तुमच्या दर्शनाचा योग आहे. एका महान संतांची पुण्यतिथी आहे महाराज. तुम्ही भाग्यवान आहात. एक वाक्य ऐका. जगात सगळं काही भेटेल पण अशा महान संतांची भेट दुर्लभ असते. टाळी वाजवा. त्यांना तुमच्या माझ्यासाठी संसाराच्या नावी घालून या शून्य वाढत हा पुण्य
कविता ताईने स्वयंपाक लई छान केलता. उठाला संसाराच्या नावे घालून असुले वाढत हा पुल्ले धर्म केला आयुष्यभर जगाच्या कल्याणात देह कष्टविती आयुष्यभर तुमच्या माझ्यासाठी परमार्थ केला. यात नवल नाही. आज्ञानी लावावे सन्मार्गाशी. आज्ञानी जीवाला त्यांना मार्गाला लावलो. अशा महात्म्याची पुण्यतिथी आहे. विठाला विठाला योगा योगाने गणपती बापाचे आगमन आहे या पुण्यतिथीमध्ये. आणि त्यातले त्यात आज घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. प्रत्येकाच्या घरी आज लक्ष्मी आहे. ऐका, त्यात नवल नाही. सप्त्याच्या रूपाने इथं 7 दिवस लक्ष्मी आहे. आणि बाबा 7. अशा वातावरणामध्ये आज सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आहे. कार्यकर्त्याला तरुण मंडळीला प्रथमतः कोटी कोटी धन्यवाद देतो. मी प्रत्येक कीर्तनात विनोदाला सांगत असतो नारायण महाराज परमार्थ इतका सोपा नाही बरं काय. परमार्थ इतका सोपा नाही. आता तुम्ही एवढे तरुण काही खाली आहेत काही आत आहेत टाळी वाजवा एक बार त्यांच्यासाठी. मी विनोदानं सांगत असतो प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत. वा खरं आहे. प्रत्येक मनुष्य माळ घालीत. बोला की प्रत्येक मनुष्य बुका लावीत नाही थुका लावीत. थुका माळ घालण्यासाठी बुका लावण्यासाठी देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी अनंत जन्मेचे ताळी देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी हजारो जन्मातलं पुण्य लागतंय. नाथ महाराज सांगतात अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याच मुखी हरी पैटा होये. आता प्रमाण किती देतातील बहुता सुकृताची कारण त्या कपाळाचे नाम नाही. तीर्थीय पुण्य साचा. जाऊ द्या थोडक्यात बोलतो. आपल्या गावाचं नाव काय? साकेगाव. एकांद्राच्या रसाला श्याम महाराजाची भागवत शिवपुराण कथा आहे. आणि कथा झाल्यास होय ना. होय जेवण नाही महाप्रसाद होय. चला महाप्रसाद खाण्यासाठी. त्यानं सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो. 2-3 दिवस झाला अंगात थंडी ताप आहे. काय आहे? थंडी ताप. तसे एकांद्राच्या रसाला आता 9 ते 11 कीर्तन आहे. कीर्तनाला चला. त्यानं सांगितलं कीर्तनाला आलो असतो म्हणलं अंगात पाप आहे. झोपले काय? महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही. लक्षित नाही का? अंगात ताप. परमार्थ मुळात गोड आहे मुळात पवित्र आहे. तुम्ही मंडपात आला तेवढे भाग्यवान. हा टाळी वाजवा. प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. आता पुढचं वाक्य आहे का ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मंडपाकडे येईल. आपो जोऱ्या टाळी वाजवा जोऱ्या. आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मंडपाकडे येत नाही त्याचा बाप. ढाला पाप घालवण्याची ताकद फक्त संतात असते. अनंत जन्मेचे
तुम्ही जर अशी साथ दिली ना मी 11:30 सोडणार. आणि हे कसं आहे बुवाजी तुमचं नाव काय? सपकाळ महाराज, भंदास महाराज. मला अशी गुंजी चांगली असली तर कीर्तन करावं फाशी घावते. एका गावात कीर्तनाला गेलो नारायण महाराज. माझ्या पाठीमागे 4च भजले उभा, तैले काहीच येईना. मी तैले म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला. तैनं भजन म्हणायचं सोडून मध्येच उचललं. आता इतके येडे म्हणलं फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला टाळी वाजवा. राम हा उच्चार तरीच पैसे वाचे. लक्ष द्या, अनंत जन्मीचे होईल पुण्य इतका परमार्थ सोपा नाही. आणि परमार्थ घडून घेण्याची ताकद फक्त संतात असते. टाळी वाजवा. म्हणून आम्ही वैकुंठवासी आलो कीर्तनात झोपा काढण्यासाठी नाही. येण्याचं कारण आज्ञानी लावावे. थोडक्यात बोलतो, शिवे करता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. भंडार महाराज आजच्या अभंगात तुकोबराय निर्भयता व्यक्त करतात. थोडं लक्ष विनायक. मला वाटतं एका जन्मात शास्त्र पाठ झालं नारायण महाराज आपल्याला अभिमान आहे. एका जन्मात कला चांगली आली आपल्याला अभिमान आहे. एका जन्मात गायन चांगलं आलं गणेश महाराज आपल्याला अभिमान आहे. एका जन्मात कीर्तन चांगलं आलं आपल्याला अहंकार आहे. पण एक वाक्य डोक्यात ठेवा, माझ्या तुकोबराने एका जन्मात परमार्थ नाही केला. मागे बहुत जन्मी हेची करीतो आम्ही. मागे बहुत जन्मी हेची करीतो आलो आम्ही. मागे बहुत जन्मी हेची करीतो आलो आम्ही. मागे बहुत हेची करीतो आलो आम्ही. चौखड्याचं प्रमाण आहे वाटलं. आता काय गेलं, आता टाइम निघून गेला. हे ते लाईव्ह ठेवले काय? हा नाही ते तर मला भानगड करताना ते थोडं आम्हाला जपून वागावं लागतं. लग्न झालेल्या बाईनं असं जपून चाललं पाहिजे, तसं काम आमचं आहे. मागे बहुता जन्मी हे चिकरीत आलो. बहुता हा पुढं दुःखे देऊ असं काहीतरी आहे. उडाला विठाला कामापुरतं घेऊ आपण. एका जन्मातला परमार्थ तुकोबरायचा नाही. माझ्याकडे लक्ष द्या. जुनाट जुगादीची तुका म्हणे देवा जुनाट हे माझी माझ्या वडिलाची मिराशी गा. तुकोबराय स्वतः सांगतात जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. तुका त्यांचे बरोबर. तुका हरी जे जे झाले अवतार तुका त्यांचे चौयोगाचा भक्त नामा उभा कीर्तने. पाठीमागे डोळे झाकून उभे तिजने. वाळवंटापासून महा बस जाऊ द्या. कुर्ता तीर्था दोपार कली. 4 अवतारात तुकोबराने देवाची सेवा केली. कुणाची? 4 अवतारात. कुर्ता तीर्था दोपार. आता तुम्ही शुद्ध माणसे. जगद्गुरु तुकोबरायाचा अवतार पहिला भक्त प्रल्हादाचा. कुणाचा? कुणाचा? भक्त प्रल्हादाचा. दुसरा वा अंग. तिसरा उद्धव. आणि चौथा जगद्गुरु तुका. अवतार नाम याचा संप्रदाय सकाळांचा. थोडक्यात बोलतो, ज्या तुकोबरायानं प्रत्येक युगात प्रत्येक अवतारात देवाची सेवा करावी. आणि सेवेचं फल म्हणून आजच्या अभंगात निर्भयता आहे. आता भय नाही आणि वाजवा. आता भय नाही.
प्रत्येक युगात सेवा करावी. ऐका, प्रत्येक अवतारात देवाची सेवा करावी. प्रत्येक अवतारात देवाची सेवा करून महाराज आज सांगतात आता भय नाही. आता काळाचे 3 प्रकार आहेत. किती? मला तुझं नाव काय होईल? तरी वाटलं एकच चित्र होईल. बदल नकास काय उठायचं नाही. गुळ देतो गुळ. आपल्या इकडं मन आहे अटकली कुटी आणि जाचील कुटी. हा आता उठून पळायचं नाही. बाळा तुझं नाव काय? हा येस. वा येस. काळाचे 3 प्रकार आहेत. किती किती? वा हुशार आहे. टाळी वाजव. नारायण महाराज मी एका गावात वरला विचारलं काळाचे प्रकार किती. ते म्हणलं सकाळ दुपार संध्याकाळ. ही बी दिसा इतकरी पण लई हुशार होईल. एका पोराला एका मास्तर उठवलं भन्दास महाराज होट म्हणे काय आज दिवसभर झालं मी उपवास होय. ह्याला कोणता काळ म्हणायचा? ते लई चाप्टर होतं. ते म्हणला गुरुजी कोणताच काळ नाही. म्हणला प्युअर दुष्काळ आहे. प्युअर. इतकं खाला असून उपवासी म्हणलं दुष्काळच आहे म्हटला. काळाचे 3 प्रकार भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान. आता कोणता चाललाय? वर्तमान आहे. आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. आता बुगडी डोळे. आता जागा रे भाई नो जागा. काय सांगू आता संतांचे उपकार. आता तरी पुढे हाच उपदेश. आता निश्चितेने पावलो ईचा मा. आता निश्चितेने पावलो ईचा हरी. आता निश्चितेने पावलो ईचा मा. आता निश्चितेने पावलो ईचा मा. पावलो ईचा. झाकली बोट मलाच कळाले. हे कसं हे राहिलेलं वाटतं दिसा इतकं इतकंच आहे. जॅक इतकाच असतंय. झोपले काय? 16 टनाची गाडी होती ते माझ्या दिसण्यावर जाऊ नका. आता आता निश्चिंतने पावलो इसवा. खुंटलिया धावा तृष्णेची झोपा. टाळी वाजव. आता अरे आतापर्यंत भीती वाटत होती. आतापर्यंत भय वाटत होतं. आतापर्यंत चिंता वाटत होती. पण तुकोबराय सांगतात त्याची सेवा घडली. आता भय नाही. आम्हा भय नाही चिंता. आम्हा भय नाही चिंता. टाळी वाजवा. टाळी वाजवा. भय नाही चिंता. आम्हा भय नाही जन्म मरण काही. लोके
ताळी ताळी जोरात 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 थांबा थांबा ताळ ताळ कविता ताई कुठं आहे? बासुंदी केलेली जिरली ना बासुंदी. घाम आलाय घाम आणि जिथं घाम तिथं घाम उग उग केलाय सारा उग फुकटचं खाली शुगर होती बघा. आम्हा भाईचिंता नाही ढाक आम्हा भाईचिंता नाही जन्म मरण काही एक झाला हे लोक की परलोक. बस कुणाच्या अंगात येईल. मी एका ठिकाणी असं म्हणलं गड्याच्या अंगात आलं नारायण महाराज ते सैलानीच तुमचं इथं जवळच ते जा उठलं आहा कोह ते खुशाल माणूस होता आमच्या श्याम महाराजासारखं असं जगा उडी मारली पक्क दाबून धरलं त्या अंगात आलं म्हणलं सोडा 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 सोडा. श्याम महाराज म्हणजे कमून 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 ते म्हणला बिड्या मोडत्या बिड्या मोडत्या बिड्या मोडत्या बिड्या मोडत्या. आता ह्या बदमाशाला बिड्या मोडलेल्या कळाल्यात आणि लोक म्हणतात त्याच्या अंगात देवी घुसले विश्रमच्या खोकाना एक वाक्य आहे का दादा अंगात आलेला देव राहत नाही आणि चित्तात शिरलेला देव निघत नाही. अरे काय ताकद आहे आम्हा हरीच्या दासा काही भय नाही जैसा केला संतांना भीती नाही मरणाची भीती नाही कशाची. आता तुम्ही सुज्ञ माणसं आहे आणि भीती नाही असा मनुष्य नाही. भोगे रोग भयम नारायण महाराज भोगे रोग भयम कुलेचित भयम. लक्ष द्या जिथं भोग आहे तिथं रोगाची भीती आहे. कुलवान माणसाला चूत होण्याची भीती आहे. अरे शरीराला काळाची कुणाला कशाची कुणाला कशाची. एकाचं आडनाव वाघ होतं काय होतं पुढे तेच वाघ आहे का वाघ एकाचं आडनाव वाघ ते सासरवाडला गेलं असं वाकून राम राम करायचं. गावात काही ह्याला ढाका त्याला भुकी आण ह्याला ढाका त्याला भुकी आण. गावातले म्हणले गावात इतकं ताईट तू सासरवाडला का वागतोस म्हणला तुला माहित नाही मागा आडनाव वाघ आहे सासरवाडीच्या लोकांचं आडनाव वाघमारे आहे म्हणला. झोपले काय टाळी बाजूला कळाला. आता मला सांगा वाघाला भीती कुणाची बोला की वाघ मारायची. अरे कुणाला कशाची कुणाला कशाची संतांना भीती नाही. जगा काळ काय आम्ही माता दिला पाय काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतो काळ लोळतो चरणी तुकया घरी वाहे तुकाराम तुकाराम Yes.
नाम घेता कापे जाऊ दे, त्यांना मरणाची भीती नाही, मरण त्यांच्या ताब्यात आहे. आता ज्यांची पुण्यतिथी आहे ऐका, सद्गुरू फुलसिंग महाराज, अरे 2 तास कीर्तन करून देह ठेवला, टाळी वाजवा. काय त्यांच्या ताब्यात आहे, विनोद म्हणून बोलत नाही. आणि आपल्याला मरणाची भीती आहे. भानदास महाराज, मी विनोद सांगतो, एक बार यम मला न्यायला आला. कुणाला झोपले काय? एक बार यम मले न्यायला आला. कुणाला? हे जरा मले तुले म्हणल्यास मला कळते. कुणाला? मले म्हणजे आम्ही गेलो म्हणजे तुमचं बरं झालं, हे आपल्या मुळावर आहेत ना. आणि यमानं मले सांगितलं की महाराज लवकर उरका. आता मी दिसा इतका पण लय आगा होणार आहे. मी यमाला विचारला, चहा घेता का, कॉफी घेता का, दूध घेता? कुणाला? आता यम बी हुशार. यमानं मला सांगितलं कॉफी घेतो. कॉफी काय घेतो? कॉफी. मी यमाला पिण्यासाठी कॉफी केली. भानदास महाराज डोकं लढवलं, थोडंसं त्याच्यात गुंगीचं औषध टाकलं. कशाचं? म्हणजे कॉफी पिण्याची यमाने चक्कर आली पाहिजे, यम झोपला पाहिजे. आता कॉफी केली, यमाने पिली, यमाला चक्कर आली, यम झोपला. मी म्हणले यम झोपला तोपर्यंत आपलं मरण बघा. ती फाईल घेतली, दप्तर यूज केली तर पहिला नंबर माझा. मी म्हणलं आता यम झोपला तोपर्यंत पहिला नंबर काढावा सगळ्याच्या खाली. म्हणजे सगळ्या गावानंतर एकट्याच मरण. कुणाला मरा वाटतं? ज्ञानोबा सांगतात, आगा मरणा बोलणं कुणाला बरं वाटतंय. नंबर काढला, सगळ्याच्या खाली घातला. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. यमाची चक्कर गेली, गुंगी गेली, यम उठला. क्या बात आहे गेज महाराज. यमाचा तिरस्कार करणारे महाराज पाहिजे म्हणला. पण यमाचा आदर करणारा, पाहुणचार करणारा पहिलाच महाराज होईल. मला वाटलं काय थोडा बदल करते काय की. म्हणलं काय बदल करता? काही नाही म्हणला, थोडा बदल करतो. तुमचा पहिला नंबर होता, आता खालून सुरुवात करतो म्हणला. टाळी वाजवा कळाला. मला सांगा, मरण चुकलं का? माझ्या हाताने मी खाली घातलं होतं. आपल्याला मरणाची भीती आहे, पण आमच्या फुलसिंग महाराजाला मरण माझे मरून गेले, मजा केली अमर. मरणा हातून सुटली काया, विचारी या निशे आपले मरण पाहिले मी डोळा. अरे तू निळोबर आहे सांगतात. प्रयाण काळी दिवी विमान पाठविले, काळीच्या काला माझे आत्मन वर्त दिले. मानव देह ठेवले निधमा गेले, गेला म्हणे सकळा संता गोसागले. जय जाजी सद्गुरु एक रामेश्वर भट्टाचं प्रमाण आहे. म्हणे रामेश्वर सकाळा पुसोने गेला तो मायने. टाळी वाजवा, टाळी वाजवा. ढगाला लागली कड. ते तिथं फिरवला, माझ्याकडे हवाच येणार त्याची. तिथंच राहू द्या. नाही तिथं नाही हे जा देऊ का, पाकिट वाढवा. उगत केला इशारा. सगळ्याला सांगावं म्हणे रामेश्वर. आमचा आजी महाराज बदलला बरं काय. घामागर झाल्या त्याच्याबद्दल विटाळी वाजवा. मी सुरुवातीला सगळ्याचे नाव घेतले, पण तसं राहिलं ना. तरी म्हणलं वाजित राग का बघायला माझ्या करते. आमच्या महिला मंडळ महाराज खरंच सांगतो, एक वाक्य बोलू का दादा? तुम्ही माऊलीच्या पालखी सोहळ्यात या, तुम्हाला खानदानी प्रेम मिळाल्याशिवाय राहणार. आज आम्ही तितक्या लांबून इथपर्यंत आलो. नारायण महाराजाला येईपर्यंत वाटलं धोकाच होईल,
महिला ना आम्हाला इथपर्यंत आणले प्रेमामुळे टाळी वाजवा. खरंच सांगतो, एक वाक्य आहे का, हो द्या माझ्याकडे लक्ष द्या. ज्ञानोबरायाच्या पालखी सोहळ्यात तुम्ही आलात ना, तुम्हाला नक्की माझे ज्ञानोबराय प्रेम दिल्याशिवाय राहणार. अरे ज्या ज्ञानोबरायानं रेड्याला प्रेम द्यावं, टाळी वाजव. ज्या ज्ञानोबरायानं एका भिंतीला प्रेम द्यावं, ते ज्ञानोबराया तुमच्या आमच्यावर प्रेम करणार नाहीत का, टाळी वाजव. आज ज्या महात्म्याची पुण्यतिथी आहे फुलसिंग महाराज, ते ज्ञानोबरायाच्या दरबारात राहून महात्मे झाले, संत झाले. ज्ञानोबरायाच्या समाधीला ज्याचं डोकं लागतं ना, ज्ञानोबराया त्याच्या डोक्यात प्रकाश पाडल्याशिवाय. डोक्यात बोलतो, माझ्याकडे लक्ष द्या. संतांना भीती वाटत नाही, संतांना भय वाटत नाही, संतांना चिंता वाटत नाही. चिंता नाही आम्हा वस्त्राया पोटाची, माऊली आमुची पांडुरंग देवोबा मागे पुढे येताना वाटलं काय होय की कसं होय की, पण हे तरुण मंडळी पाहून लय आनंद वाटला. नाही तर काही गावात आम्हाला बुड्डेने नाही ताप दिलाय. बुड्डे वायर तुटलेले, बल्ब फुटलेले, फ्यूज उडालेले, डायनामा गेलेले, रेंज गेलेले. पण आम्ही गेल्यास गपची बसत नाहीत. महाराज लख लख फाउंडेशन हालाले, लख लख. कुठून आला आम्ही म्हणून मसल वाट्यातून. महाराज बरं बरं मले आता देव देव करा वाटाले, देव देव काय करा वाटाले. मी म्हणलं बाबा रेंज गेल्या देव देव करा वाटाले. रेंज होते तेव्हा का झिंग गाठ केलं काय. अरे रेंज गेली तर मोबाईल चला नाही दादा, आणि देव देवचा मेळ लागेल का. तरुण मंडळी तुम्हाला धन्यवाद, टाळी वाजवा. एक वाक्य घेऊन जातात, एक वाक्य घेऊन जा. वारकरी संप्रदाय हा सामान्याचा नाही. एका 16व्या वर्षाच्या तरुणानं हा संप्रदाय उभा केला. 16 वर्षातल्या तरुणानं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहावा, हे आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. अरे ज्ञानेश्वरी म्हणजे साधी नाही, एक तरी ओळी वाचावी नाही, अनुभवावी. अनुभवण्याला जी किंमत आहे ती वाचण्याला. वाचावी, डोळा पाहावी, एवढं वाक्य घेऊन जा दादा. तरुण मंडळी तुम्ही कीर्तनात आलात ना, तुमच्या पाया पडून बोलतो, तुम्ही रोज ज्ञानेश्वरीच्या 5 वया वाचा, आपला उद्धार झाल्याशिवाय. अरे गात्यातले भेटो 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 काय होय काय होय काय होय कुठं
नाही नाही जाग्यावर म्हणाले असं म्हणाले गुळ खायचा का गुळ देऊ का नाही मग सरकार मागे सरकार असं साईड लाईट बसायचं गणपती बसले असं नाही बोल जाऊ द्या माझ्याकडे लक्ष द्या वाचा वाचाल तर वाचाल तर वाचाल कृपा करी हरी दया वाले आज वेगळाच नमुना आहे राव ते आपल्या ढिलं जमत नाही कृपा करी हरी दयावरी ऐका गेली ज्ञानेश्वरी वाचा तरुण मंडळी गाता वाचा वाचा भावधरी तया तारील दुर्जना सज्जन एक वाक्य घेऊन जा अरे ज्या गात्याला दगड बांधले ना दगड बांधून गाता पाण्यात टाकला पुन्हा तुकोबरायाच्या हाताने रामेश्वर भट्टाने टाकायला लावला जे दगड बांधले ना गात्याला ते दगड तरले राज्य घोटाळी दगड राघवे सागरात थोडक्यात बोलतो का परमार्थाची गरज आहे आणि त्यातले त्या तरुणानं परमार्थ करण्याची गरज आहे आजकाल तरुण कशाला म्हणतात वय वाक्य आहे का ज्याला तारुण्यात तरुण जाता येतं त्याचं नाव तरुण नाही तर आजकालचा तरुण वेर मारून आणा लागतो धरून नाही तर 4-5 वर्षात जातो मरून आणि ह्या सप्ताह करून कसा करायचा आहे थोडक्यात बोलतो संतांना भीती नाही संतांना भय नाही संतांना चिंता नाही आमच्या गंगाखेड तालुक्यात संत जनाबाई म्हणून जन्माला आल्या कोण कोण बोला की संत जनाबाई संत नामदेव महाराजांच्या घरी दासी म्हणून काम केलं पुन्हा जनाबाई ही जनाबाई नाही आमच्या इकडे सांगाल दासी म्हणून काम केलं नामदेव महाराजांच्या घरी 14 माणसं होती किती नामदेवाचे घरे 14 जण स्मरे हरी काय सांगाव अरे 14 माणसं भजन करायचं राम कृष्ण हरी जय जय राम टाळी वाजवा हरे राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे
काय चिकन गुन्हा झाला. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. 14 माणसं भजन करायचे कुणाच्या घरी. आपल्या सगळं दिंडीत होती हे आता बऱ्याच जणांना म्हणलं कस काय म्हणले गुडघ्यातून गेलं आता काय जाऊ द्या. खरंच वारीचा आनंद आगळा वेगळा आहे हो. मला एक वाटतं कडे ऐका वारी केल्याशिवाय मरू नका टाळीवर. वारी 14 माणसं भजन करायची. किती 14 माणसं तुम्हाला माहिती आहे. झेंडेकरी तुम्हाला माहिती आहे. झेंडा घातला 14 माणसं मी सांगतो पोरं मजायचे राजाई गोनाई दामा नामा ही झाली. असं केल्यास कळते थोडं लवकर. नारा इटा गोदा मादा 4 बोला 8. लाडाई गोडाई असाई साखराई 8 12. आता पुढचे 2 लिंबाई तिले की आऊ बाई बहनी रे ये पिसी जनी नाम याची रे नाम याची दामा नामा दाना बापले खुर्शी नसेल का काय सगळी कोणतं गाव वा लांबले माणसं मोजली किती झाली सांगा बरं. हे म्हणते मले माहित असतं तर तुले काय बोलला असतं रे तू काय बोलतो रे. खरं होय का नाही जाऊ दे आता मले तुले मला येतोय हो. मी आमच्या वराडकर धर्मशाळेत राहिलो. सद्गुरू वासुदेव महाराज अकोट त्याच धर्मशाळेत मी राहिला होतो 2-3 वर्षी. आणि इकडं सद्गुरू विठ्ठल महाराज कोरडे हिंगणी म्हणून गाव आहे त्यांच्या धर्मशाळेत मी 4-5 वर्ष होतो. हे मले तुले तेव्हापासून वेळ लागला. हे आपल्या इकडे ते अद्रक म्हणतो अद्रक हे आल्लं म्हणतात आल्लं काय म्हणते आल्लं. मला महाराजांना बोललो घेच घे बुवा इकडे काय आल्लं घेऊन ये आल्लं. मी बाजारात गेलो आळंदीत बाजारात मला आल्लं मिळत लागलं. आल्लं म्हणजे काय होय म्हणलं नेमकं काय मी चौकर हिंडालो आल्लं मिळत लागला. मी तसाच आलो. महाराज आल्लं सापडलं नाही बुवा. मला ते अद्रक गेले घेच घे बुवा आल्लं म्हणते मला विनोद नाही हो. ते इकडे तांब्याला ते गळवा म्हणतात काय म्हणते गळवा म्हणतात काय गळवा म्हणतात का नाही हो म्हणा की असं हो म्हणा की गळवा म्हणतात का तांब्याले गळवा तांब्या काही ठिकाणी गळवा आहे ना गळवा. मला त्या नानीनं सांगितलं मी राहिला होतो घेच घेऊ ते गळवा घेऊन या म्हणलं. गळवा म्हणजे काय हो आमच्या इकडे तांब्या मिळत लागा ना. बरं काड्याच्या डब्याला इकडे काय म्हणते माचीस बरोबर आहे का तुम्ही झोपले रेल आहे थोडी. काड्याच्या डब्याला इकडे काय म्हणते माचीस पेटी. मला सांगितलं घेच घेऊ माचीस घेऊन या.
मला माशीच म्हणजे मिळत लागला काय होय म्हणलं नेमकं जाऊ द्या विनोद नाही तुमच्या संगतीत राहिल्यामुळे थोडं येतंय टाळी वाजवा भीती वाटत नाही किती माणसं झाली 14 माणसाची सेवा आमची जनाबाई करायची कोण करायची जनाबाई आणि सेवा करण्यासाठी जुन्या काळात एक भांडवल होतं त्याचं नाव जात काय होतं तुमच्याकडे आहे का जात जात आहे का आहे ना जात्याला काय असते खुटा खुटा नाही खुंटा खुटा वेगळा खुंटा वेगळा जाऊ द्या खुंटा आता महिला मंडळ विचारा या बुड्या बाड्याला सगळ्याला विचारा खुंटा हलवून बघाव का डायरेक्ट फिरवा हलवून खुंटा करावा बळकट ऐका डायरेक्ट जर खुंटा फिरवला तर 32ला 32 राजीनामा हलवून बघा हलवून माझ्याकडे लक्ष द्या माझ्या जनाबाईनं खुंट्याला हात लावा कशाला कशाला आणि खरं भजन देवाला सांगायची गरज न सांगतात भाग पडू येते अंतर विष्णू स्वंभर परे हारती नये न सांगताकडे अंतरीचे पूजा आता तुझी लाद तुझ देवा देव चतुर कानूनी अंतर वंदे चतुरा तो शिरोमणी गुण चतुर आहे त्याला सांगायची गरज खरं भजन माझ्या जनाबाईनं खुंट्याला हात लावा आणि देवाला बोलवा वैराग्य जाते मांडून विवेक मोठा थापटोने वैराग्य जाते मांडून मोठा थापटोने वैराग्य जाते मांडून विवेक मोठा थापटोने वैराग्य जाते विवेक मोठा थापटोने नोकरी आहे खुटा आला म्हणून त्याला ते असं मिळालं जाऊ द्या हे कसं असतं इनो सोडून द्या मी एका ठिकाणी एका लेकराला दाबलं तरी पॅन्टच गेली मी पळपळ म्हणलं पळलो का जाऊ द्या माझ्याकडे लक्ष द्या माझ्या जनाबाईनं खुंट्याला हात लावा कशाला आणि देवाला बोलवा सुंदर माझी दाटिंगी फिरते पोहते ओव्या गाव कौतुक सासवानी सासरा ओव्या गाव ऐका देवानं पळत येऊन खुंट्याला हात लावा कशाला कशाला खुंट्याला दादा तुमचं नाव काय सुभाष दादा देवानं खुंट्याला हात लावा आणि देवानं खुंट्याला हात लावा की जनाबाईनं भजन म्हणावं पंढरी हे माझे माहेर साजनी ओविया कांडणी गाऊ गे सुभाष दादा तेव्हा जनाबाईनं असं म्हटलं की देवानं तसंच म्हणायचं पंढरी हे माझे माहेर जनाबाईनं जसं म्हणील तसं कुठं म्हणायचं देवानं म्हणायचं जनाबाईनं कुठं म्हणावं राही रखमाबाई सत्यभामा माता देवानं तसंच म्हणायचं नारायण महाराज राही रखमाबाई सत्यभामा माता कुणाची तुमचे झाले होईल जमदारा धीरीचे माझ्या तुमचं झाले हा शिक्षण झालं बरं होईल शिक्षण म्हणजे होणार मला ताण घेऊ नका
जाऊ दे आता. सुभाष दादा खरं सांगा, तुम्ही तुमच्या बायकोला आई म्हणताल का? म्हणताल का? आता तुम्ही घरी जायचं, दार वाजवायचं, तुम्ही इकून जायचं, तुमच्या मंडळीत तिकून यायचं, तुम्ही म्हणायचं आई आई. त्या म्हणणार कीर्तन ऐकून पक्क पागल झाले पाहिजे. हिंमत नाही हो का? खरं सांग का? आणि प्रेमाच्या नात्यात माणसं काय बोलतील? फिरतीची या बोला नाही पेच पाड आणि भलं तैसे गोड करून घे. आता ही नवीन गॅग आहे लग्न झालेली, हे बाळकुला पिल्लू म्हणाले. पिल्लू ए पिल्लू पिल्लू म्हणून मूर्खा बायकोला पिल्लू म्हणा, लेकराला गाडो म्हणतो का काय? अरे जाऊ द्या, एवढा मोठा ये बस 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 एवढा मोठा नाही रमाबाई. सत्यभामा. जनाबाई म्हणली देवा काय पाहता, टाइम होते आलाय. मंदिरात पुजारी आले असतील, भावदास महाराज, ब्राह्मण आले असतील, बडवे आले असतील, माझ्याकडे लक्ष द्या. देवानं गडबडीत दागिने तिथं ठेवले. कुठं? कुठं? जनाबाईच्या इथं. पितांबर तिथं ठेवला, शेला तिथं ठेवला आणि गडबडीत जनाबाईची वाकळ खांद्यावर घेतली. काय घेतली? आपल्याकडे वाकळ म्हणतात का? गोदड. हा, काही ठिकाणी बदग. बदग. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, एका बाईला म्हणत आहे अंगावर घ्यायला काही होय का? ती म्हणली बदग देऊ का? म्हणलं बाबो मला हानी देत का काय? नगरे बा म्हटलं. तिने अंगावर टाकल्यास का ह्या गोदडीला बदग म्हणते. आता ऐका, ती वाकळ गोदड आत्राय नरम, आत्राय बोला की नरम, पांघराय गरम, बांधून ठेवली तर भरम, चोरून नेण्याचं करम. अशी वाकळ. उभा कसा राहिला विठ्ठलवारी, पंढरीचा विठ्ठल कोणे पाहिला, पंढरीचा विठ्ठल कोणे पाहिला. उभा कसा राहिला. भगवान परमात्मा इथे रोबा. 2-4 पुजारी आले, लांबूनच बघितलं. सुभाषराव म्हणली मंदिरात देव नाही, देव नाही, भूत होय भूत. एक काही पुढं होईना, लांबून पुकार केली. ऐका हो ऐका, ट्रॅक्टरवर बसले रे. बसा बसा बसा, जागा नाही बसा. ती म्हणते नमुनाच आहे राव महाराज. सर्वांना सूचित करण्यात येत आहे की देवाचे दागिने चोरीला गेले हो. देवाचा शेला चोरीला गेला हो. देवाचा पितांबर चोरीला गेला हो. काही बाहेर बसले होते, तंबाखुली चुना नाही, बाहेर बसल्या बसल्या श्रीकृष्ण म्हणे अर्जुना लावा तंबाखूला चुना, तो माझा भक्त जुना दानावा. भाई बसल्या बसल्या म्हणला ते सकाता त्या, दुसरा म्हणला काय होय भिकाता त्या. पुन्हा दागिने हाणले असतील. त्याच्यातला एक म्हणला महाराज लोकांचं काय खरं होय, काकात भोपळा देश मोकळा. नक्की त्या जनाबाईने हाणले असतील. माझ्याकडे लक्ष द्या. पाहत पाहत आले, माझ्या जनाबाईच्या दिशेला सापडला, पितांबर सापडला, दागिने सापडली. तरुण मंडळी, चांगला माणूस चुकीस सापडला. इकडं पहा, त्याचं नाव काय? ते मागेले तुया मागेले. काकाजी तुमचं नाव काय होय? हा, सोनाजी. माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. हा हो हो नाही हो हो हो. मला लगेच कळते माणूस कुई कुई केलं मी ओळखीत असतोय. सोनाजी काका, चांगला माणूस जर चुकीस सापडला, नालायक माणसं आपल्या जीबीचं पारणं फिरल्याशिवाय राहत नाही. सापडाला सती मग बलिया परे भक्ती, मग बलिया परे भक्ती, मग बलिया परे सापडाला सती मग बलिया परे भक्ती, मग बलिया परे भक्ती, मग बलिया परे सापडाला संधी, मग बळीया पडे फंदी. अरे कोणी असू द्या, देव जरी चुकी सापडला तर लोक सोडित नाही. म्हणून माझी एक विनंती आहे, चांगल्या माणसाला 2 गोष्टी सांभाळा. किती किती? 2. कोणत्या कोणत्या? तंबाखू चुना. त्याचं वागणं निक्का असावं दादा, त्याचं वागणं निक्का असावं आणि त्याचं भजन पक्का असावं.
वागाय निक्का नारायण महाराज वागाय निक्का भगनात पक्का तो देवाचा सक्का देवाचा सक्का. आता पुढचा आहे का वागाय लुच्चा लुच्चा कळाला पोपटासारखं बोलायचं पण 1000 रुपये करायचं. वागाय लुच्चा भगनात कच्चा तो यमाचा सक्का भाचा होय सक्का भाचा. देवाला मुंगीच्या पायातलं कळत आपला कळत नाही का. माझ्याकडे लक्ष द्या. माझ्या जनाबाईवर चोरीचा आळा आला दागिने सापडले पितांबर सापडला शेला सापडला. माझ्या जनाबाईने विचार केला आयुष्यभर त्याची सेवा करून माझी जर ही प्रतीती असेल त्याला देव कोण म्हणील. सगळ्यांना विचार केला आणि माझ्या जनाबाईला सुळावर द्यायचं ठरवलं. कशावर कशावर सुळावर. जनाबाई म्हणू लागली दळण दळी दे सख्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी असा कार्य विठ्ठला तो केला शिकावा. अलंकार विसरून गेलाशी देवा वाकड नेली खांद्यावरी आळ चोरीचा तुझे गेले जाऊ दे आता बोलत नाही. जनाबाई देवाला शिवाय देऊ लागली. कोण बोला की मला टाइम सोडायचे. देव थरथर कापू लागला. कोण पाषाणाची मूर्ती थरथरा कापली. ऐकून जनीची वाणी आणि सुळाचे ते झाले. माझ्याकडे लक्ष द्या. ज्या सुळावर माझ्या जनाबाईला द्यायचंय त्या सुळाचं पाणी झालं. पाणी काय झालं काय झालं पाणी. आता उत्तर द्या. माझ्या जनाबाईला सुळावर देताना भीती वाटली का. लवकर बोला लवकर बोला. नाही. भय वाटलं का. चिंता वाटली का. कारण काय घडली या सेवा समर्थ सेवा कुणाची समर्थाची. आता तुम्ही सुज्ञ माणसं आहे माझ्याकडे लक्ष द्या. सेवेला फार किंमत आहे. तरुण मंडळी पाऊस आला काय काय होय पाऊस होय येऊ द्या येऊ द्या. टाइम झाला येऊ द्या. तुम्ही इकडे या 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 जागा या 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 वर या वर या या. तुम्हाला घेऊन जात नाही मी 11 वाजता सोडतो. या या लवकर या लवकर या. फक्त घराकडे जाऊ नका. ट्रॅक्टर मधले मध्ये घुसा असं. ट्रॅक्टर मधले मध्ये घुसा असं. विठाला विठाला सेवेला किंमत आहे. तुम्ही देशाची करा तुम्ही राष्ट्राची करा तुम्ही धर्माची करा तुम्ही गोमातेची करा तुम्ही साधू संतांची करा तुम्ही सेवा मायबापाची करा. लोक तुम्हाला किंमत दिल्याशिवाय सेवेला फार किंमत आहे. तुमचं नाव काय ज्ञानेश्वर महाराज झाले बरं झालं नाही तर बरेच पोरं म्हणाले हुंडा नको मामा फक्त मुलगी दे मला. मामा म्हणतो तू भगवगुणान गांजावर तुले पोरगी देत नाही. जाऊ दे माझ्याकडे लक्ष द्या. ज्ञानेश्वर महाराज आता यांना किती किंमत आहे. मृदंग्याची बायको मृदंगी झोपले काय मृदंग्याची बायको मृदंगी. त्याला म्हणलं थाप कुंकू टाका म्हणलं धुमाकून ठोका किंमत आहे. आता आमच्या माईकवाल्या दादा सिस्टीम चांगली आहे बरं काय. तुमचं नाव काय हा हनुमान दादा तुम्हाला किंमत आहे का नाही. माईकवाल्याची बायको मायकीन होय मायकीन. त्याला जर म्हणलं ताई आवाज कसा सोडा म्हणजे सगळ्यात मोकळा सोडा किंमत होय किंमत. डॉक्टरची बायको कंडक्टरची बायको बोला की कंडक्टर. सरपंचाची बायको
सरपंच पेताड्याची बायको हा पेताडी वाईटाने कोणीच किंमत येत नाही दादा आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय राहत नाही पाया पडल्याशिवाय म्हणून ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला पवित्र अंतःकरणाला परमार्थ करा सद्गुरू फुलसिंग महाराजाची शपथ घेऊन सांगतो तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही अरे सेवेला किंमत आहे घडली या सेवा कुणाची समर्थाची समर्थ कुणाला म्हणा म्या बोलविल्या इड बोली म्या चालविल्या सुये चाली म्या हलविल्या प्राण हानी जो जगाशी गतीर भरता प्रभो समर्थाची घरी सकळ संपदा नाही तुटी समर्थाचे पंगती भोजने तळील्या वळील्या एकची पक्वाने असा समर्थ घडली या सेवा समर्थाची म्हणून महाराज म्हणतात त्याची सेवा घडली जग त्याच्या ताब्यात आहे चाले हे शरीर देखवी ऐकवी तुझी या सत्तेने अरे सगळी सत्ता त्याची आहे अशाची सेवा घडली आता माझे मनी धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावा आणि कीर्त सोडायचे बळा मांडी बैठे बैठे सरळ सरळ हा परमार्थ करत असताना मन ताब्यात असा काय असा काय काय करी तो या मना काय काय करी तो या मना परिना ऐके नारायणा परिना ऐके नारायणा करुणे त्याची करी निहोनी पत्ताना भलती असे धावे सैरा सैरा का लागतो मागे निघालत बघा आरची आणि सैराट ती आपलं हल्लं होतं आणि कवा कवा भाई 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 तो भाई
धीरे से बजाना हे तर वाटलं हळूहळू भाऊ कमी त्याचं नाव काय हा चुकुल्या 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 नको माय तसं करू नको विठाला विठाला कधी काय निघल आज 2 वर्ष वेगळंच निघाल शंकर आणि मांडीवर बसलाय रस्ता टुक्कू मुक्कू बघतोय चांगला पप्पानं गणपती नाता काल पुरा एक गवळून दुसरीच निघाली बघा म्हातारी हाय हाय का रडू नको बाळा म्हणा म्हणा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पण घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन येते पायाला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा मी पाण्याला जाते नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते घेऊन ये बायाने खुश झाले ते आमच्या शेजारी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज बट आता रे बाया म्हणला गेला लढू नका मला काय सांगा तुम्हाला जाऊ द्या ऐका बरं का ही गवळण मातेतली आहे गात्यातली पण भाव चांगला आहे टाळीवा भाव चांगला आहे थोडक्यात बोलतो मन ताब्यात पाहिजे आता कुठे धावे एक तत्व नाम दृढ धरी मना एक करी म्हणे मी जाईल मना सज्जना भक्ते पंथेच दाबी तरी तसे हरी पावी ज्यांना संभावी ज्याने नंदेत सर्व सोडून द्यावे ज्याने बंदेत सर्व भावे बस मनाची पाटील ते हे गावीचा ईश्वर धरू नका घात करील वाडीला फशी आलो रायाचा जोशी आता माझे मनी धरावा निर्धार आपले धामने ठाई सरळ बसा निर्धार कसा असा एवढा दृष्टांत सांगतो टाळी वाजून भजन करा विढाला विढाला ऐका निर्धार कसा असा तरुण मंडळी राज्य छत्रपती संभाजी महाराजांसारखा माझ्या संभाजी राजाला औरंगजेबानं पकडलं पुन्हा औरंगजेबानं बोल संभाजी स्वतःचा धर्म सोडणार कंबरावर पत्करणार राजा संभाजीने सांगितलं ये भेणारी अवलाद नाही चल औरंगजेबाने विचार केला दिसा इतकं होय पण जातवान होय तुम्हाला जातवान कळते ना जातवान खैर भांड तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल आपल्या गावठी गायला वास्तू सोडू नका गावठी गाय आपली तांबे घेऊन जायचं नातक मालक एकीकडं तांबे एकीकडं ह्याला जातवान म्हणते आणि खैर भांड ते जर्सी ती गाय आजरी वाटते कोणतरी मिळले घरात इमान आहे ना त्या गायला तुम्ही प्या आणि दूध काढून घ्या ती गाय उभा राहिल्या म्हणते हालू नाहीये चालू नाहीये सैरा वैरा काही काही विनोद नाही पकडा माझ्या संभाजीराजाला पकडलं 1 मिनिटात बोलतो धर्म सोडणार का संभाजीराजे सांगू लागले जरी स्वधर्म लोपला सर्व सुखाचा थारा मोडला का दिपासवी हरपला प्रकाश जाई काय सांगू झोपा संभाजीराजाला सांगितलं अरे ऐक लाईट गेली अंधार पडेल धर्म बुडाला ह्या जगातलं सुख नाहीस होईल चल हात पकडा
माझ्या संभाजीराजाला पकडलं. ऐका तरुण मंडळी, अंगावर बोट फुटेल इतकं उकळतं पाणी टाकलं. कुणाच्या अंगावर? कुणाच्या? अरे ऐकाय आनंद वाटतोय. ऐका गडे, अंगावर बोट तुटेल इतकं उकळतं पाणी टाकलं. राजाच्या अंगावरला चमडा काढला. माझे राज्य मरत नव्हते तरुण मंडळी. 42 दिवस पूर्ण झाले. औरंगजेबाला सळ्या तापवल्या आणि माझ्या राजाच्या डोळ्यात ठास करून दिल्या. माझ्या राजाचे दोन्ही बुबळ बाहेर पडले, पण माझ्या राजानं धर्म नाही सोडला. ज्या दिवशी धर्मासाठी देह बलिदान केलाय त्या दिवशी पदवी मिळाली. शेपटी जोडली, शेपटी लावली नाही. त्या दिवशी पदवी मिळाली. सगळ्याला जोरात माझ्या पाठीमागं म्हणा, धर्मवीर संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, सद्गुरु फुलसिंग महाराज की. हरे 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 हरे. धर्मासाठी देह बलिदान केला. दादा, संभाजीराजानं धर्म नाही सोडला म्हणून आपला धर्म मंडप पायठाडी वाजवा. संभाजीराजानं धर्म नाही सोडला श्याम महाराज म्हणून आज आपली शिवपुराण कथा चालू आहे. टाळी वाजवा. अरे धर्मासाठी देह बलिदान पण धर्म नाही असा निर्धार आता माझे मनी धरावा. चिंतने अंतर, चिंतने चिंतने तद्रुपता. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी असणारे आहा देवाच्या पूजने. प्रदक्षिणा काय नो हे केले करशील तरी नो हे काही तयाच्या चिंतने निर्शेल. चिंतन करा, चिंता करू नका. चिंतने अंतर न पडावा, फायदा येते नाही झाली कोणाची निराश. आल्या या चकास कृपेश. तिसरं चरण आहे. दिन असो, दुबळा असो, गरीब असो, भिकारी असो, उंचलीच काही नेने भगवंत. तिष्ठे भाव भक्ती देखो देखो निया देखो निया. म्हणून महाराज शेवटच्या चरणात सांगतात, येते नाही तुझे वा.
सकाळशी येथे यारे यारे खटनट यावे परमार्थ सगळ्याला करता येतो म्हणून आता माझी मनी धरावा चिंतनी अंतर जाऊ द्या कीर्तन सोडायचे तुम्ही अन्य देवाला जा पुढे बसलेले ते आमचे दाढीवाले दादा ते सगळे तुम्ही कोणत्याही देवाला जा पायाचं दर्शन आहे का लांबून देवाच्या बोला लांबून आहे जगात असा एकच देव आहे माझ्या पंढरीचा पांडुरंग त्याच्या पायाचं दर्शन घेता येते त्याचे पायी घाला मिठी त्याचे पायी घाला मिठी कोण देखे जग जेठी बस हवा एकासाठी जगात असा एकच देव आहे त्याच्या पायाचं दर्शन शिवता येतं त्याला माझ्या पंढरीचा पांडुरंग आहे आता माझे मनी धरावा चिंतनी अंतर न पडावा टाइम झाला कार्यकर्ते मंडळी तरुण मंडळी नारायण महाराज ही मुलगा कुठला भजन सुरुवात केलं तुमचं आहे का बरं त्याच्यासाठी टाळी वाजवा अशा मुलाची गरज आहे महाराज नारायण महाराजांना संस्था टाकली आहे काही गावातली मुलं पाठवा ऐका बरं काय बंगला किती सुंदर बांधला यात नव नाही त्या घरात संस्कार किती चांगले आहेत यात नव नाही आपल्या
आमच्या घरामध्ये संस्कार फार महत्वाचे आणि संस्कार फक्त आमच्या वारकरी संप्रदायात आहेत. कुठं पण अशी मुलं घडण्याची गरज आहे. आनंद वाटला गावकरी मंडळीला, तरुण मंडळीला, आमच्या महिला मंडळी, आमच्या आशाताई तुळस घेतात वारीमध्ये बऱ्याचशा. काय काय नाव आहेत आता सगळ्याचे नाव मला पाठ नाही. ज्यांना बासुंदी सुंदर केली गरम गरम भजे तुम्ही आले नाही. तुमची वाट बघून आम्ही तिथंच बसलो लटकते राही नाही. आता उद्या त्यांना जीव घाला बरं का कविता ताई भागवत का यांना उद्या जीव घाला. आय काय येत एक चित्त दिदली अन्न कोटी कुळाचे होय म्हणून आनंद वाटला. एक आमच्या सोबत आलं तेव्हापासून आमच्या सोबत तुम्ही हात नाव काय शिवादादा माळ आहे का नाही घराचे इमानदार उठा या 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 ते आलं तसं आमच्या सोबत आहेत बरं काय. वा या दे तू गळ्यातली ती माळ भारी आहे बरं का. इमानदार घालायची भारी आहे म्हणून काढायची नाही. इमानदार वा टाळी वाजवा धन्यवाद. आमच्या कविता ताईचा मुलगा त्याचं नाव काय दीपक. ये 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 मी आलं तसं माझं त्याच्याकडे लक्ष आहे. आलं तसं अरे तुझ्या बापाला स्वर्गात आनंद झाला पाहिजे टाळी वाजवा. त्याला मी एक माळ द्या तुमच्याकडे नारायण महाराज. हा पक्ष डबल होणार ना आपला. रात्रच्या लोक पक्ष फडत होते माई काढणार लोक. हा द्या द्या वा द्या द्या तुम्ही तेच मग करा तुमच्या हातात तेच आहे असं लक्ष्मीची पिढी झाले म्हणे. या वा दीपक इकून ये माय हे इकून कुणाला रे हे तुली घालायची काय नाव काय म्हटलं शिवाभाऊ. माळ काढायची इमानदार मंडळीला माळ आहे का तुमच्या पत्नीला नाही आल्या कीर्तनाला काय नाव आहे त्याचं गायत्रीताई या 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 लग्नातलं सगळं घातलं या सगळं घालायचं. या या 3 माळे माझ्याकडे बघा 3 आहेत. ह्या दोघांच्या दोन हे अपक्ष आहे सध्या पुन्हा फुलपक्ष होणार आहे. या 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 टाळी वाजवा. हे दोघांना घातलं म्हणजे फाउंडेशन पक्क नाही तर घरी गेला कशाला घातला उलट होऊन असते. या 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 बुका घ्या ते बुका घ्या बुका घ्या या गायत्री ताई या वा धन्यवाद. अरे टाळी वाजवा. तुला घालायचे हे आल्या नाही पाय पडला आमच्या तुटू तुमचं आहे काही कृष्ण हरी हा आपला उघडा मंत्र आहे कुणी विचारला तर